सो वेलकम फ्रेंड्स. सगळ्यात अगोदर जे आहे हा जो नवीन व्हिडिओ आहे यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. हा तिसरा व्हिडिओ आहे आपला पार्ट 3 कट ऑफ पार्ट 3 तिसरा व्हिडिओ आहे आणि याच्यामध्ये सेट स्कोर जो आहे तो जाणून घेणार आहोत आपण. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जो आहे रात्रीला शूट करतोय मी आणि तुम्ही जी प्रतिसाद दिला मागच्या व्हिडिओला त्याप्रमाणेच हा जो व्हिडिओ आहे हा सुद्धा खूप मेहनतीनं बनवतोय आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल, कारण की तुमची जी रँक आहे, तुमची रँक किती राहणार आहे, तुम्ही कोणत्या स्थानावर आहे ते तुम्हाला याच्यामध्ये कळणार आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही लागणार किंवा नाही लागणार, तुमचा जो स्कोर आहे त्यानुसार तो तुम्हाला पूर्ण आयडिया येणार आहे या व्हिडिओमध्ये, कारण की या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, आणि तुम्हाला तुमचं स्थान किंवा तुमची रँकसुद्धा कळणार आहे. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, किशोर झगरे ब्लॉग्स जे आहे इथे लिहितो मी एका साईडला, किशोर झगरे ब्लॉग्स हे चॅनल आहे डिस्क्रिप्शनमध्ये. माझं ब्लॉगिंग चॅनल आहे स्वतःचं, तुम्ही त्याला सुद्धा सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे, डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यानंतर. तर ठीक आहे, आता सुरू करूया आपण. काय आहे माहिती बघा. सगळ्यात अगोदर कट ऑफ जो आहे तो काढायचा आहे आपल्याला, सेफ स्कोअर काढायचा आहे. ठीक आहे, तुमच्या स्कोअरनुसार तुम्हाला तुमचा स्कोअर माहिती आहे. ठीक आहे, आता मला इथं सांगायचं काय बघा, आता तुमची रँक कोणती आहे किंवा तुम्ही कोणत्या स्थानावर आहे. सगळ्यात अगोदर पहिले हे बघा की 150च्या अबो जे आहे विद्यार्थी किती आहेत. फक्त 1673 विद्यार्थी 150च्या अबो आहेत. 1673. ठीक आहे, यांचा प्रश्न मिटला. हे तर लागणारच आहे समजा 1673. आता 140च्या वर जे विद्यार्थी आहेत त्यांचा आकडा आहे जवळपास 4652. ठीक आहे, एकूण त्यातले 1673 कोणते, हे पहिले जे 150च्या वर आहेत ते. ठीक आहे, हे काढून टाकले तर 2979 विद्यार्थी उरतात. 130च्या पुढे किती आहेत बरं. 130च्या पुढे आहेत 11320. हे अगोदरचे 4652 काढले तर 6668 उरतात. नंतर 125च्या पुढे किती आहेत 17061. त्याच्यामध्ये अगोदरचे 11320 काढले तर 5741 उरतात. ठीक आहे, 120च्या समोर किती आहे 24718. हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. आता इथून समोर 120च्या समोर किती विद्यार्थी आहेत 24718. आणि नंतर अगोदरचे जे विद्यार्थी आहेत ते किती आहेत 17061. उरले किती 7657. नंतर आता इथे बघूया 115च्या पुढे किती विद्यार्थी आहेत. 115च्या पुढे विद्यार्थी आहेत 38825. एवढी तर भरती होणार नाही आहे 38000ची. 38825 एवढे उमेदवार आहे. मागचे 24718 आणि उरले 10107. 110च्या समोर किती विद्यार्थी आहेत 47406. आणि नंतर उरलेले अगोदरचे जे आहेत ते आहेत 38000 आहे. हे 38825 उरले किती 12581. ठीक आहे, आणि आता सगळ्यात शेवटी 100 जे आहेत 100च्या पुढे किती विद्यार्थी आहेत तर 77042 विद्यार्थी 100च्या समोर आहेत. 77000 पदांची भरती होणार आहे का, नाही. ठीक आहे, 77000 पदांची भरती होणं पॉसिबलच नाही आहे, एवढी भरती होत नाही. उरले किती अगोदरचे 47406 आणि त्यापैकी उरलेले जे विद्यार्थी आहेत त्याला मायनस केल्यानंतर 29636. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला सगळं सांगतो आणि तुम्हाला सुद्धा कळणार आहे तुम्ही लागणार आहे किंवा नाही लागणार आहे. होप सोडू नका. ठीक आहे, डिटेलमध्ये बनवून राहा या व्हिडिओमध्ये. तुम्हाला अखेरपर्यंत किंवा शेवटपर्यंत तुम्हाला नक्की समजेल की तुमचा स्कोअर नेमका कसा आहे आणि कुठे कन्सिडर करायचं आपलं. ठीक आहे, आणि कोणत्या जागेसाठी प्राधान्य द्यायचं हे सुद्धा सांगणार आहे मी. प्राधान्य कशाला द्यायचं नेमकं, आपली संधी नाही गेली पाहिजे. एक ती गोष्ट म्हणजे प्राधान्य कशाला द्यायचं आणि संधी जास्त महत्त्वाची आहे. शिक्षक भरतीची संधी परत परत मिळत नाही. ठीक आहे, बघा आता इथे काय आहे. इथे बघा 100च्या आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ही आकडेवारी बघायची की जागा नेमकं यावर्षी किती येऊ शकतात. ठीक आहे, माझ्याजवळ अजून एक आकडेवारी आहे, ती आकडेवारी सांगतो मी तुम्हाला. ती पण आकडेवारी सांगून देतो एकदा. हे बघा 180च्या वर किती आहेत फक्त 12 विद्यार्थी आहेत. 180 वर 12 विद्यार्थी आहेत. 170 ते 179च्या मधात 118 विद्यार्थी आहे. 160 ते 169च्या मधात 559. 150 ते 159च्या मधात 1672. 140 ते 149च्या मधात 4651. 130 ते 139 11320. तुम्हाला जर वाटलं ही यादी इकडे तिकडे आहे, इकडची तिकडची आहे, नाही. बघा ही जी यादी आहे ही खरोखर बनवली आहे, कारण का इथे बघा 130 ते 139च्या वर विद्यार्थी किती आहेत 11320. म्हणजे 10000 पदांची जर भरती झाली तर 130च्या समोरचे विद्यार्थी जे आहेत ते सेफ स्कोअरमध्ये असू शकतात. ठीक आहे, आता हीच यादी आपण वरच्या यादीसोबत टॅली करून बघूया. 130च्या समोर 11320, 130च्या पुढे 11320 सापडले. तुम्हाला दिसतात का नाही दिसतात बहुतेक 11320. ठीक आहे, म्हणजे यादी बरोबर आहे. ठीक आहे, 180च्या पुढे सांगितले मी, 170च्या पुढे सांगितले, 60च्या पुढे सांगितले, 50च्या पुढे सांगितले, 40च्या पुढे सांगितले, 130च्या पुढचे सांगितले. 120च्या समोर 120 ते 129 24717 विद्यार्थी आहेत. 120 ते 129च्या समोर. नंतर 110 ते 119
47,405 आणि 100 ते 119 77,040. बिलो 100, 100च्या खालचे तर आपण सध्या घेणार नाही आणि 100च्या खालच्याने होप सोडायचा नाही. तुम्ही सुद्धा लागणार आहात. जर तुमच्याजवळ मी काल जे सांगितलं समांतर आरक्षण असेल, टी असेल, DED असेल, मॅथ अँड सायन्स असेल किंवा बाकीचं काही आरक्षण असेल तर तुम्ही घाबरून जायचं नाही. तुम्ही सुद्धा तुमच्यापर्यंत सुद्धा कट ऑफ येतो जर खेळाडू किंवा माजी सैनिक तुम्ही असाल तर. ठीक आहे. आता बघा इथे काय आहे, इथे आपण पदभरतीची जागा बघूया. सगळ्यात अगोदर जागांची आकडेवारी 3 टप्प्यामध्ये येऊ शकते. 1, 10,000 पदसंख्या भरल्या जाऊ शकते. मिनिमम कमीत कमी 2, मॅक्स टू मॅक्स मीडियम जागा ज्या आहेत ते 15,000 ते 20,000च्या आसपास येऊ शकतात. आणि हार्डली हार्ड खूप आपल्यावर देव मेहरबान आहे किंवा खूप आपल्यावर चांगलं जर नशीब असलं आपलं तर 25,000 ते 30,000 जागा येऊ शकतात. मॅक्स टू मॅक्स आहेत ह्या, यापेक्षा जास्त जागा येणार नाही आहे. हे सगळ्यांना माहिती आहे की 25 ते 30,000 म्हणजे हार्ड खूप झालं. 25 ते 30,000 जागा येणार. ठीक आहे. आता करायचं काय आपल्याला बघा. आता इथे आपण रँक बघितली, मी तुम्हाला तुमची रँक सांगितली. तुम्ही काय करायचं आहे, तुमचा स्कोर बघा. समजा तुमचा स्कोर आहे 130. ठीक आहे. 130 स्कोर आहे किंवा समजा 125 आहे. दोघांची रँक बघू आपण. 130 म्हणजे मी इथे येतो कुठे, 130च्या पुढे 11,320 विद्यार्थी आहे. मग माझ्या मनामध्ये प्रश्न काय असेल की कमीत कमी मिनिमम 15,000 पदांसाठी भरती व्हायला पाहिजे. ठीक आहे. जर समजा मी 125 माझा स्कोर आहे त्यावेळेस मग मी इथे बघणार रँक किती माझी. 125च्या पुढे किती जण आहेत, 17,000 आहेत. म्हणजे मला 17,000 विद्यार्थ्यांसोबत कॉम्पिटिशन करणं आहे. ठीक आहे. त्यात आता एक नाही आहे, त्यात खूप सारे आहेत. म्हणजे काहींचं TET पास आहे, काही TET नापास आहे, काहींनी TET पास केलेली आहे, काहींनी TET पास केलेली नाही, काहींचं BEd आहे, काहींचं DEd आहे. काही जे आहेत आरक्षणामध्ये येतात, काही आरक्षणामध्ये येत नाही, काही कॅटेगरीमध्ये येतात, काही ओपनमध्ये जातात. त्याच्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी आहेत, एकच नाही आहेत ते. ठीक आहे. त्याच्यामुळं काही असे पण आहेत ज्यांना 125च्या पुढे मार्क्स आहेत पण ते विचार करतायत काय, आपल्याजवळ TET नाही, आपल्याजवळ BEd नाही, आपल्याजवळ TET नाही, आपल्याजवळ आरक्षण नाही, मग आपण कोणत्या बेसवर लढायचं. फक्त आपल्याजवळ BEd आहे, आपण फक्त 9 ते 12साठीच अप्लाय करू शकतो. मग 125च्या पुढे मार्क्स असणारे ते सुद्धा टेन्शनमध्ये आहेत ना. 140 वाला सुद्धा टेन्शनमध्ये का आहे, कारण की त्याच्याजवळ समजा BEd आहे, TET नाहीच आहे. TET पेपर 1 आणि TET पेपर 2 नाही आहे त्याजवळ. TET 1 आणि TET 2 हे दोन्ही पेपर नाही आहेत. या विद्यार्थ्याला कुठे जाणं आहे, नाईलाज असतो, या विद्यार्थ्याला 9 ते 12ला जाणं आहे. मग तू विचार करतो 140 असून काय फायदा आपल्याला. आपल्या वर अजून आहेत ना 2-4 जण. कोण 140च्या पुढे कोण आहेत, 4,652 जण आहेत. 5,000 विद्यार्थी आहेत, जवळपास 4,500 विद्यार्थी आहेत. हे 4,500 विद्यार्थी जे आहेत ते 140च्या समोर. मग ज्याला 140 आहे, 140 139 तो काय विचार करणार, आपल्या पुढे 4,652 विद्यार्थी आहेत. मग ते कशाला प्राधान्य देणार आहे, 11वी 12वीलाच किंवा 9वी 10वीला. त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये सुद्धा डाऊटच आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं टेन्शन नका घेऊ की शिक्षक भरतीचा कट ऑफ जो आहे तो सारखा नाही लागत. एक गोष्ट काय, शिक्षक भरतीचा एक गोष्ट ही लिहून घ्या, शिक्षक भरतीचा जो कट ऑफ आहे ना, कट ऑफ तो सारखा नाही लागत. सारखा लागत नाही, ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे कशी बघा, मी सांगतो तुम्हाला काय आहे. म्हणजे असं नाही की 190 वाला जो हायेस्ट आहे, समजा 190 वाला हायेस्ट आहे आय थिंक यावर्षी, है ना. किती आहे हायेस्ट, 190 वाला समजा हायेस्ट आहे. कुठे लिहून मी आता इथे. ठीक आहे. 190 वाला हायेस्ट आहे हा. तर 190 वालापासून तर डायरेक्ट विद्यार्थी घ्यायला समोर करायचे. 190 वाला, 189 वाला, 188 वाला असे घेतात का, नाही. जागेंची आकडेवारी येते वर्गानुसार, प्रवर्गानुसार, जातीनुसार, प्रत्येक जात संवर्गानुसार, नंतर आरक्षणानुसार जागा येतात, नंतर TETनुसार किंवा जे आपले हे आहे स्तर आहे, प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक, त्यानुसार जागा येतात. ठीक आहे. त्याच्यामुळे मग घाबरून जायचं नाहीये. हे किती विद्यार्थी समोर असले आपल्या तरी आपल्याला त्यांच्यासोबत कॉम्पिटिशन करणं नाहीये. आपला मेन पर्पज काय ते सांगतो मी तुम्हाला आता. ठीक आहे. जागेंची आकडेवारी कळाली तुम्हाला. 15 ते 20,000 मॅक्स टू मॅक्स जागा आपण पकडल्यात आणि त्यानुसार तुमची रँक सुद्धा बघितली की किती रँकवर आहे तुम्ही फक्त हे बघा की तुमच्या समोर विद्यार्थी किती आहेत. ठीक आहे. समजा माझा स्कोअर 120 आहे. इथे बघा 20,000 कुठे, एक मिनिट, 120 ते 129च्या समोर किती विद्यार्थी आहे बघा बरं एकदा, 24,717. ठीक आहे. म्हणजे इथपर्यंत कट ऑफ येऊ शकतो, 120 पर्यंत सुद्धा येऊ शकतो कट ऑफ. जो मिडियम कट ऑफ जो आहे तो 120 पर्यंत. कारण की 20-25 हजार जागा तर भरल्या जाऊ शकतात. 20 ते 25 हजार जागा जर भरल्या गेल्या ते 120 पर्यंत कट ऑफ पुढे जाऊ शकतो. म्हणून जास्तीत जास्त जणांचं काय म्हणणं आहे, तुम्ही इकडे तिकडे ऐकलं असेल, त्याने सुद्धा म्हटलं काय की 120 आपण कट ऑफ काय सांगितलं, आपण ते 120 130च्या समोर सांगितलं आपण. 120 130, नंतर 9वी 10वीचा 130 ते 140,
नंतर 11-12चा 140 ते 150 प्लस हा कट ऑफ आपण सांगितलेलाच आहे. 110 ते 120. ठीक आहे, हा कट ऑफ आपण सांगितलेला आहे ऑलरेडी. काहींचं म्हणणं काय आता हा जो कट ऑफ आहे ना, हा कट ऑफ 120च्या समोरच राहील. 120 प्लस ज्यांना मार्क्स आहेत त्यांनी जे आहे अपेक्षा ठेवा शिक्षक भरतीची, बाकीच्यांनी ठेवू नये. पण मी तुम्हाला सांगतो काय याच्यामध्ये की फ्लक्च्युएशन जास्त आहे. फ्लक्च्युएशन कसं आता मी तुम्हाला बघा एका पेजवर सांगतो वेगळं. आता ही गोष्ट याला मिस नका करू, काय सांगायचं मला काय नाही. ठीक आहे, समजा माझा स्कोअर आहे किती, माझा स्कोअर तुम्हाला माहीत असेल माझा स्कोअर आहे, चला ठीक आहे माझा स्कोअर नाही सांगत दुसऱ्यांदा सांगतो, नाही तर माझ्या स्कोअरबद्दल जास्त डिस्कशन व्हायचं. ठीक आहे, एखाद्याचा स्कोअर आहे समजा 120 स्कोअर आहे. ठीक आहे, आता हा 120 वाला काय करतो, हा TET पास आहे, TET पेपर 1 पास आहे, TET पेपर 2 सुद्धा पास आहे. ठीक आहे, याचं मॅथ आणि सायन्स आहे. ठीक आहे, अजून काय तर याचं D.Ed नाही आहे, याचं B.Ed आहे. हा 10वी झाला, 12वी झाला, नंतर ग्रॅज्युएशन केलं आणि नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा केलं. नंतर तो सेट झाला, नेट झाला, PhD सुद्धा केली त्यानं. याची काही गरज नाही आपल्याला, या सेट नेट PhDची इथे काहीही आवश्यकता नाही, याचा विचारसुद्धा होत नाही शिक्षक भरतीमध्ये. ठीक आहे, सेट नेट PhDचं मी स्वतः सेट क्वालिफाय आहे, याचा विचार होत नाही. सेट मी पास झालेलो आहे. ठीक आहे, आता इथे बघा, इथे मला सांगायचं काय तुम्हाला, 120 स्कोअर आहे की नाही, मग हा विद्यार्थी काय करणार, वर्ग बघणार की मी कुठं एलिजिबल आहे. 1 ते 5ला आहे का, तो म्हणणार नाही माझं B.Ed आहे, मी 1 ते 5ला चालत नाही. तर ठीक आहे, सोडून दिलं त्यानं. पण तो बाकीच्या ठिकाणी 6 ते 8ला चालतो, 9 ते 10ला चालतो आणि 11वी-12वीला चालतो. ठीक आहे, मग तरीसुद्धा त्याने विचार काय केला, मला 120 आहे म्हणजे मी 11वी-12वीला माझं निभाव लागू शकत नाही. मग त्यानं हे सुद्धा कट केलं थोडक्यात. तुम्हाला माहिती आहे 120वर 11वी-12वीला जमणारच नाही. 120वर 9-10ला जमेल का, तर 120ला 9 ते 10ला सुद्धा जमणार नाही. पण 120 मार्क्स आहे, मॅथ सायन्स आहे, मग तो विचार करणार 6 ते 8चा फक्त. 6 ते 8चा कसा की 6 ते 8साठी किती जागा येतात आणि ते सुद्धा मॅथ आणि सायन्सच्या. कशाच्या, मॅथ आणि सायन्स. मग त्याचं कास्ट कोणती आहे, तो SC आहे, ST आहे, OBC आहे का, ओपनमध्ये येतोय का, VJ आहे, बाकीची कास्ट कोणती आहे, EWS आहे, कोणत्या कास्टमध्ये येतोय तो, ती कास्ट तो बघणार, जी काही कास्ट असेल ती. ठीक आहे, म्हणजे इथं तुम्हाला कळालं का की बुवा एक विद्यार्थी ज्याचा मार्क्स कमी आहे तो विचार काय करणार, त्याच्या मार्क्सनुसार विचार करणार तो की बुवा मी कुठं कॅपेबल आहे, कुठं एलिजिबल आहे मी. हा आता याच्या मार्क्सनुसार बघा, 9 म्हणजे हा 6वीपासून तर 12वीपर्यंत अप्लाय करू शकत होता, पण यानं फक्त अप्लाय कुठे केलं, वर्ग 6 ते 8साठी. 120 मार्क्स होते त्याला त्याच्यामुळं, कारण की वर तर त्याचा टिकाव लागणार नाही. पण इथे कट ऑफ जो आहे 6 ते 8चा कट ऑफ 120पर्यंत येऊ शकतो. मागच्या वर्षी मी सांगितलं 104वर होता मॅथ आणि सायन्सचा कट ऑफ, यावर्षी 120वर येऊ शकतो ना कट ऑफ मॅथ आणि सायन्सचा 6 ते 8चा. सगळेच विद्यार्थी TET 2 पास असतात का, नाही. आता समजा दुसरा अजून एक एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, समजा उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी, मी काळजी सांगितलं 90 मार्क्स आहे किंवा 80 मार्क्स आहेत, त्याचे किती मार्क्स आहेत त्याला, 90 किंवा 80. ठीक आहे, पण हा विद्यार्थी जो आहे समांतर आरक्षणामध्ये आहे, समांतर आरक्षणामध्ये आहे. हा याचं सांगतो मी काय करायचं. समांतर आरक्षण घेतलेलं आहे, हा खेळाडू आहे, याला 60 जरी मार्क असले ना, 80-90 तर खूप झाले, 60 जरी मार्क असले किंवा 70 जरी मार्क असले, 60-70 तरी सुद्धा हा सिलेक्ट होतो. ठीक आहे, चला दुसरा अजून एक्झाम्पल, माजी सैनिक आहे, यांना सुद्धा हे सापडतच नाही कुठेही माजी सैनिक कुठं नाही. ठीक आहे, यांना 100 मार्क जरी असले किंवा 90 मार्क जरी असले तरी सुद्धा यांचं सिलेक्शन होतं. तुम्ही म्हणाल मग अजून अपंग जे आहेत त्यांनी सुद्धा घाबरून जायचं नाही. अपंग जे आहे त्यांचा कट ऑफ खूप कमी लागतो. मागच्या वर्षी 70, 80, 82, 83 वाले सुद्धा घेतले अपंग जे होते ती. ठीक आहे, म्हणून यांचा कट ऑफ थोडा कमी लागतो, कारण की हे समांतर आरक्षणावाले आहे आणि यांच्यासाठी जागा सुद्धा राखीव असतात. ठीक आहे, आता मी थोड्या हायेस्ट मार्ककडे जातो. तुम्ही म्हणाल की बुवा सर माझे आता काही कसे असतात, काही विद्यार्थी कसे बघा, तुम्हाला मला डिप्रेस नाही करायचं, पण काही विद्यार्थी समजा 98 मार्क घेऊन आले किंवा 90 मार्क घेऊन आले आणि ते म्हणतात सर फक्त माझं B.Ed आहे, आणि मग तुम्ही सांगा मी लागणार किंवा नाही लागणार. तुमचे 90 मार्क्स आहे, तुमचं फक्त B.Ed आहे ना, तुमची TET आहे ना, तुमचं आरक्षण आहे ना, तुम्ही एखाद्या प्रकारचं कोणत्या प्रकारचं काही ना काही सपोर्ट जे आहेत घेतलेलं नाही आहे कशाचा ना कशाचा, तर त्यावेळेस तुम्ही 90 मार्कावर कसे लागणार. इथं एक हायेस्टवाला 190 जाऊन बसला आहे, 190 पासून बघा तुम्ही रँक किती मुलं आहेत, मग एवढ्या मुलांमध्ये तुम्ही 90 मार्कवर कुठं टिकत होणार आहे. ठीक आहे, तुमच्याजवळ काही ना काही सपोर्ट सिस्टीम असली पाहिजे. मेन पर्पज जे आहे ते म्हणजे आपल्याला एखादा आजार होण्याच्या अगोदर व्हॅक्सिन घेणं आवश्यक आहे, तशी गोष्ट आहे ती.
आता इथं 120 वाला सांगितलं मी, नंतर 104 वाला सुद्धा सांगितलं, काय झालं काही नाही, नंतर 80-90 सुद्धा सांगितले, हे सुद्धा सांगितलं मी, 90-98 वाले सुद्धा सांगितले की ज्यांच्याजवळ काहीच नसतं ते. ठीक आहे. आता बघा अजून एक गोष्ट सांगतो महत्त्वाची. ठीक आहे. आता समजा आपण येऊया 140 वाल्यावर. 140 वाला जो आहे तो टेन्शनमध्ये आहे, 150 वाला टेन्शनमध्ये आहे, 130 वाला सुद्धा टेन्शनमध्ये आहे आणि 135 वाला सांगतो. 135 वाल्याबद्दल बोलूया, याला सुद्धा लावून देऊया एकदा, कारण की मी सांगतो काय येतं. 135 वाला जो आहे, आता याच्याजवळ काय म्हणतो सर, हा TET आहे माझ्याजवळ 1 आणि TET 2 सुद्धा माझ्याजवळ आहे. TET 1 आणि TET 2 दोन्ही माझ्याजवळ, म्हणजेच हा विद्यार्थी सिक्युअर झाला 1 ते 5ला, 6 ते 8ला. ठीक आहे. नंतर तो म्हणतो सर माझं B.Ed पण आहे, B.Ed पण आहे माझं, म्हणजे तो आणि ग्रॅज्युएशन तर कोणताही मुलगा करतोच आजकाल, त्याच्यामुळे ग्रॅज्युएशनसुद्धा आहे आणि माझं PG सुद्धा आहे, पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा आहे. मग हा विद्यार्थी कुठं कुठं बसला, TET दोन्ही पास असल्यामुळं, B.Ed असल्यामुळं, ग्रॅज्युएशन आणि PG असल्यामुळं 6 ते 8, 9 ते 10 आणि 11-12 बसला. 1 ते 5ला तो बसू शकत नाही, कारण की त्याचं B.Ed आहे फक्त, D.Ed नाही आहे. ठीक आहे. मग तो 6 पासून तर 12वीपर्यंत बसला का नाही, तो मग कुठं ना कुठं तर लागेलच ना. तो 135 स्कोअर आहे त्याचा. जिथं तुम्ही 120 वाला तुम्ही म्हणताय की 6 ते 8ला मॅथ आणि सायन्सवाला 120 वाला होप धरू शकतो, तर तिथे 135 वाल्याला तर शुअर त्यानं होप धरायला पाहिजे की मी 6 ते 8ला लागू शकतो. कळतंय तुम्हाला? ठीक आहे. आता 140 वाला काय म्हणतोय मी, 140 वाला काय कोणी बघा ना तुम्ही, जे IBPSची तयारी करतायत किंवा जी बँकिंगची तयारी करतायत त्यांचं फक्त बिचारांचं स्कोअर एवढाच छान आहे, त्यांचा स्कोअर खूप छान आहे. आता समजा त्यांचा स्कोअर जो आहे, त्यांचा स्कोअर बघा तुम्ही 140-150 स्कोअर आहे, 160 स्कोअर आहे. ठीक आहे. 140 स्कोअर आहे. आता हा 140 वाला स्कोअरवाला काय करतोय, 140 वाला म्हणतोय माझ्याजवळ फक्त B.Ed आहे आणि कसं बसं मी ग्रॅज्युएशन केलेलं आहे. ठीक आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन माझं चालू आहे, IPL मध्ये आहे, काहीतरी अडकलेलं आहे. B.Ed आणि ग्रॅज्युएशन हा कोणत्या वर्गासाठी पात्र झाला, फक्त वर्ग 9 ते 10. आणि वर्ग 9 ते 10ला गर्दी कमी आहे का, वर्ग 9 ते 10ला नाही, वर्ग 9 ते 10ला गर्दी आहे. कशी, वर्ग 9 ते 10 आणि 11वी-12वी म्हणजे ज्याला पगार जास्त असतो. मग 11वी-12वीसाठी 9वी ते 10वीसाठी हे वरची जे आहेत ना, कोणते, हे बघा 11वी-12वीसाठी किती जागा येणार, रिअलिटी बघून 11वी-12वीची, 11वी-12वीसाठी जागा येतात खाजगीच्या, त्यासुद्धा विषयानुसार, विषय कोणता आहे तुमचा त्याच्यानुसार. हा जागासुद्धा अशा नसतात की 15,000 10,000 अशा जागा नसतात 9वी-10वीच्या किंवा 11वी-12वीच्या. ज्या जागा फक्त जास्तीत जास्त हार्डली 3,000 4,000च्या आसपास जागा असतात, 4-4,500. ह्या पण खूप झाल्या असं वाटतं मला. 4-4,500 जागा असतात किंवा 2-3 हजार जागा असतात 11वी-12वीच्या 9वी-10वीच्या, त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करावं लागते. ठीक आहे. या ज्या जागा येतात या जागेमध्ये तुम्ही बघा, आता इथे विद्यार्थी किती आहेत बघा तुम्ही, इथे कुठं दाखवतो मी तुम्हाला, हे बघा इथे 140 आणि 149च्या वरच 4,500 विद्यार्थी आहेत, 4,651. किंवा 130च्या पुढे किती आहे, 11,320 विद्यार्थी आहे 130च्या पुढं, आणि 140च्या पुढे किती आहे, 4,652. 140च्या पुढं. मग हा जो 140 वाला विद्यार्थी आहे हा टेन्शनमध्ये नाही का, हा टेन्शनमध्ये असेल की वर्ग 9 ते 10साठी फक्त मी चालतोय, माझं B.Ed आणि ग्रॅज्युएशन आहे फक्त 9 ते 10साठी मी चालतोय, मग हा सुद्धा टेन्शनमध्ये आहे ना. म्हणजे तुम्ही विचार काय करायचा, आता घरी गेल्या पहिलं आता काय करायचं, बसल्या विचार सांगतो मी तुम्हाला. तुमचे मार्क्स काढा, तुमचे मार्क्स जे असतील ना, ते जे काही असतील ते, समजा 125 130 जो काही मार्क्स आहे, समजा माझे मार्क्स आहे, मी माझंच उदाहरण घेतो, माझे मार्क्स 111 आहे. मग मी काय विचार करणार, ॲक्च्युअलमध्ये सांगून देतो, खरं सांगतो आता तुम्हाला. ठीक आहे. 111 मार्क आहे माझे, मी काय करणार, 111 मार्क आहे, मग मला तर यायला पाहिजे होते 140 150. माझा खूप होता की मी इथपर्यंत पेपर सोडलेला आहे, 200 प्रश्न अटेम्प्ट केलेले आहे मी. ठीक आहे. मी रिचेकिंगसाठी करणारे प्रयत्न, पण बघू आता काय होतं काही नाही. 140 150 यायला पाहिजे होतं, पण 111 आले. ठीक आहे. पण तरीसुद्धा मी हरत का नाही आहे. माझं बघा काय आता, माझं जे आहे 10वी आहे, 12वी आहे, ग्रॅज्युएशन आहे. ठीक आहे. नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, नंतर TET आहे. TET मी दोन्ही पास आहे, 1 आणि 2. पण पहिल्याचा काही उपयोग नाही मला, कारण की D.Ed नाही आहे माझं B.Ed आहे. ठीक आहे. आणि माझं सेटसुद्धा झालेलं आहे, एवढं क्वालिफिकेशन आहे माझं. आणि आता विशेष म्हणजे अजून एक सांगतो तुम्हाला, समांतर आरक्षणसुद्धा आहे माझं, समांतर आरक्षणसुद्धा घेतलेलं आहे मी. ठीक आहे. मग आता माझ्याजवळ स्ट्रॉंग पॉईंट कोणता आहे, माझे 111 स्कोअर आहे, तर मी 1 ते 5ला तर नाही चालत. ठीक आहे. 1 ते 5ला चालतो का, नाही, पण मी 6 ते 8ला चालतो, 6 ते 8ला चालतो, 9 ते 10ला चालतो आणि 11वी-12वीला चालतो. ठीक आहे. मग मी विचार करणार 111वर 11 ते 12 जमणार का जागा आपल्याला, नाही. माझं जीवशास्त्र आहे किंवा बायोलॉजी आहे, तरी मग माझी PG किंवा MSc काही माझी कामाशी नाही पडली. ग्रॅज्युएशन BSc आहे माझं, पण BScमध्ये 9 10ला आपला नंबर लागणार 111वर नाही, यावर्षी नाही सांगता येत. ठीक आहे.
पण 6 ते 8 नंबर लागणार का ते बघणार आहे मी, कारण की 111 मार्क आहेत माझे. आणि तुम्हाला सायन्सला तुम्ही लावू शकता का मॅथ आणि सायन्समध्ये 111वर, तर तिथे बघा तिथे समांतर आरक्षण आहे माझं. स्ट्रॉंग पॉईंट कोणता आला यावर्षी आता, स्ट्रॉंग पॉईंट हा आला की समांतर आरक्षण आहे माझं. जवळ समांतर आरक्षण नसतंच माझ्याजवळ, तर मी 111वर मी म्हणलं असं नाही यावर्षी आपलं शिक्षक भरतीमध्ये जमतच नाही. ठीक आहे, कारण का आता इथे समांतर आरक्षण असल्यामुळं मला माहिती की बोलायच्या जागा काही ना काही राखीव असणार, ज्या जागा येतील त्या, आणि त्याच्यामध्ये माझा नंबर लागू शकतो. कारण की 100च्या खाली जर समांतर आरक्षणवाले जर होप धरून आले इथे 100च्या खाली समांतर आरक्षणवाले, तर माझे त्यांच्याबरोबर माझे मार्क तर खूप जास्त आहे 111, अशी गोष्ट आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही तुमचा स्कोअर पाहायचा आहे. 125 स्कोअर आहे तुमचं, डीएड आहे ना, डीएड आहे तुमचं, टी पेपर 1 आहे, टी पेपर 1 आहे आणि डीएड आहे, 125 स्कोअर आहे तुमचा. मग बिंदास राहा ना. 1 ते 5ला जागा कमी येतात का नाही. जिल्हा परिषदेच्या जागा असतात, महानगरपालिकेच्या जागा असतात, नगरपालिकेच्या जागा असतात, त्यासुद्धा असतात. आणि ते सुद्धा मराठी मीडियमचं म्हणतो मी, मराठी मीडियमबद्दलच बोलतो जास्तीत जास्त. उर्दू मीडियम तर त्यांना माहीत आहे आणि इंग्लिश मीडियमवाल्यांना सुद्धा माहीत आहे. जागा आहेत झडपीच्या, मनपाच्या, नपाच्या जागा 1 ते 5साठी जास्त येतात. आय होप तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे खूप क्लिअर करून सांगितलं मी. तुमचा स्कोर जो आहे, तुम्हाला इकडे तिकडे किती व्हिडिओ, जास्तीत जास्त व्हिडिओ बघा, जेवढे व्हिडिओ बघता येईल तेवढे व्हिडिओ बघा. आरक्षणासंदर्भात, कट ऑफच्या संदर्भात किंवा सेफ स्कोरच्या संदर्भात तुम्हाला सगळं कळेल. आणि या आजच्या व्हिडिओमध्ये मी तर डायरेक्ट डिटेलमध्ये पूर्ण ॲनालिसिस म्हणजे PhDच करून टाकले आपण याच्यावर आता. ठीक आहे, की या व्हिडिओनंतर तुम्हाला जे आहे तुमचा स्कोर बघायचा फक्त, आणि तुमचं काय काय आहे तुमचं लिहूनच घ्या नाही का पेजवर, की तुम्ही 10वी आहात का 12वी आहात का, इथं काय लिहायचं बघा पेजवर, काय लिहायचं आहे सांगतो तुम्हाला, काय काय लिहायचं आहे बघा. इथे माझी 10वी आहे का, नंतर माझी 12वी आहे का, त्याच्यासमोर तर जाऊ शकत नाही आपण. 10वी नंतर 12वी करतो, 12वी नंतर समोर. ठीक आहे, 10वी नंतर 12वी, 12वी नंतर ग्रॅज्युएशन आहे का माझं, टिक मार्क करा याला. नंतर PG आहे का, टिक मार्क करा, असेल तर. नसेल तर मग BEd आहे का, DEd आहे, BEd आहे का, DEd आहे माझं, ते बघा. नंतर मग हे झाल्यानंतर TET आहे का बघा, TETमध्ये सुद्धा तुमचा कोणता पेपर आहे, पेपर 1 आहे का पेपर 2 आहे ते बघा. ठीक आहे, म्हणजे याच्यानुसार तुम्हाला आयडिया येईल. TET 1, 2 असेल तर तुम्ही वर्ग 1 ते 5, वर्ग 6 ते 8साठी, BEd असेल तर फक्त 6 ते 8साठी, DEd असेल तर वर्ग 1 ते 5साठी, दोन्ही असेल तर वर्ग 1 ते 5, 6 ते 8साठी, PG असेल तर 11वी 12वीसाठी, ग्रॅज्युएशन असेल तर 9वी 10वीसाठी. आणि हे जर 12वी आणि फक्त BEd आणि DEd असेल तर फक्त वर्ग 1 ते 5 किंवा वर्ग 6 ते 8साठी. अशा प्रकारे तुम्ही तुमचं स्वतःची काय करायची, कन्सिडर करायचं की आपण कुठे बसतो. आणि आता आली गोष्ट काय आपल्या कास्टची, तुमच्या कास्टनुसार जागा किती आहेत, तर जागा तर येणारच आहेत. जागा आपण सांगितलं 15-20 हजार जागा ज्या आहेत पकडून चालायच्या यावर्षी. आणि आपला स्कोर जो आहे जेमतेम स्कोर जरी असला 110, 120, 130 स्कोर जर असला, 140 जर स्कोर असला, तरीसुद्धा तुमच्याजवळ जर या गोष्टी असतील ना बाकीच्या, या खालच्या ज्या गोष्टी आहेत, या जर गोष्टी तुमच्याजवळ आहेत, कोणत्या गोष्टी, 1 मिनिट, या ज्या गोष्टी तुमच्याजवळ आहेत, या जर गोष्टी तुमच्याजवळ असतील तर तुम्हाला स्कोर थोडा मिनिमम जरी असला तरी चालते. आणि तुमचा स्कोर हाय जरी असला पण तुमच्याजवळ काहीच नसलं, फक्त BEd आणि ग्रॅज्युएशन आहे, मग त्यावेळेस कठीण आहे तुमचं. ठीक आहे, अशा प्रकारे मी सगळं सांगितलं तुम्हाला या व्हिडिओमध्ये. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेअर करा जेवढे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत. मागच्या व्हिडिओला जवळपास एक कट ऑफचा पहिला व्हिडिओ होता, तो होता 10,000पर्यंत गेला आपला. दुसरा व्हिडिओ जो होता तो 20,000पर्यंत, 21,000 आय थिंक व्ह्यू आहे, 20-21,000पर्यंत गेला. आणि हा जो व्हिडिओ आहे हा कमीत कमी मे बी मला असं वाटलं पाहिजे की कमीत कमी 20,000च्या समोर तरी गेला पाहिजे हा व्हिडिओ. अगोदर जास्तीत जास्त लाईक्स करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका, कारण की ही इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची आहे. कुठंच नाही सापडणार तुम्हाला, एवढं डिटेलमध्ये तुम्ही सांगितलं हे कोणी सांगत पण नाही ना. आपल्या व्हिडिओची कॉपी जास्त करतात. ठीक आहे, कॉपी होईल आता या व्हिडिओची बहुतेक. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. मेहनत तुम्हाला आवडली असेल. रात्रीला व्हिडिओ बनवतोय मी, जवळपास किती वाजले आता, 1 वाजला आहे, रात्रीचे 1 वाजला आहे. हा व्हिडिओ बनवला आहे मी. ठीक आहे, तुम्ही बघा, तुम्हाला कसं वाटलं कसं नाही सांगा, कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला काय वाटते, तुम्ही कोणत्या रँकवर आहे, कोणत्या स्थानावर आहे ते मी तुम्हाला सांगितलं आहे. तुमच्यासमोर किती विद्यार्थी आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या, बघा. ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. आणि हां, तुम्हाला एक सांगायचं राहिलं, काय हे जर सांगत होतो मी तुम्हाला, पण तुम्हाला एक सांगायचं राहिलं, माझं जे चॅनल आहे किशोर झगरे ब्लॉग्स, याला सबस्क्राईब नसेल तर केलं तर डिस्क्रिप्शनमध्ये जा, माझं नवीन चॅनल आहे, तिथे मला तुमच्या सपोर्टची जास्त गरज आहे. त्या चॅनलवर 70-72 सबस्क्रायबर्स आहेत. तुम्ही जर सबस्क्राईब केलं 100, 200, 300 जणांनी जरी केलं किंवा 50 जणांनी जरी केलं किंवा 2-4 जणांनी जरी केलं तरीसुद्धा मला सपोर्ट मिळेल. ठीक आहे, थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला हाईप करा. थँक्यू सो मच. बाय बाय. कमेंट नक्की करा. थँक्यू सो मच.